पीक विमा प्रश्नावर जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात संयुक्त बैठक. शेतकरी आक्रमक, न्याय न मिळाल्यास अमरावतीत धाव घेण्याचा इशारा. हरभरा पीक विमा रखडल्याने शेतकऱ्यांचा संताप. HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी विरोधात तीव्र नाराजी. सर्वेक्षण झाले तर नुकसान भरपाई द्यावीच लागेल. जिल्हा कृषी अधीक्षकांचा विमा कंपनीला सज्जड जप. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून सन 2024-25 रब्बी हंगामातील हरभरा पीक विमा मिळावा यासाठी प्रयत्न करत असून HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय तसेच पीक विमा जिल्हा कार्यालय अकोला येथे वारंवार चक्रा मारल्या. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत जिल्हा कृषी अधीक्षक अकोला यांनी HDFC जनरल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय संयुक्त बैठक आयोजित केली. बैठकीदरम्यान शेतकरी व विमा कंपनी यांच्यातील प्रलंबित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र विमा कंपनीने सर्वेक्षण उशिरा झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळू शकत नाही अशी भूमिका कायम ठेवल्याने शेतकरी आक्रमक झाले. काही काळ बैठकीत वातावरणही तापले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक मुरलीधर इंगळे यांनी कृषी विभागाकडून सर्वेक्षण झाले असल्याने शेतकरी नुकसान भरपाईस पात्र आहेत असे स्पष्ट शब्दात विमा कंपनीला बजावले. बैठकीचा लेखी अहवाल मिळण्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. दरम्यान या बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास विभागीय कृषी संचालक अमरावती येथे पुढील लढा उभारण्याचा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे. सदर बैठकीस जिल्हा कृषी अधीक्षक मुरलीधर इंगळे, जिल्हा उपसंचालक हरीश देशमुख, SDAO अकोट तुषार ढंगारे, तांत्रिक अधिकारी शिरीष घनबहादूर, तालुका कृषी अधिकारी शुभम बुरांडे, मंडळ अधिकारी गौरव राऊत, रंजना देशमुख मॅडम तसेच शेतकरी प्रतिनिधी अरविंद अवताडे, निलेश अवताडे, निलेश देशमुख, प्रमोद गावंडे, शिवकुमार मार्के, सागर देशमुख, प्रतीक अवताडे, गोपाल अघडते, प्रवीण मार्के, राजेश झापर्डे आदी उपस्थित होते. DCN न्यूज करिता संपादक सागर खराटेसह भूषण देशमुख.